पासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। आसमानी संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त केली जाते। मराठवाड्याला पुन्हा झोडपण्याची शक्यता आहे। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर आता तीव्र होणार असून विजांच्या कडकडाटासह पुन्हा एकदा पावसाचं आगमन राज्यामध्ये होणार आहे। जेवढं होईल तेवढं आता सतर्क राहा। सोयाबीन पीक काढणीस आले असेल, जसा वेळ भेटेल तसे काढून घ्या, कारण की आता मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या हजेरी राज्यभरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। पाऊस कुठे कसा राहील, कुठे जोरदार पावसाचा अंदाज राहील, सर्व काही तुम्हाला माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला रोजची रोज हवामान अंदाजाची माहिती बघायला मिळेल। कारण आता मोठं वादळी वातावरण राज्याच्या दिशेने येणार असून आता तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। असं समजू नका की आता पाऊस उघडलाय, पाऊस उघडलेला नाही, तर पाऊस आणखीन आता येणारच आहे व पाऊस आता दिवाळीपर्यंत हा टिकून राहण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे। जसा वेळ भेटेल तशी शेतीची कामे करायची आहे। तर चला आता येत्या 24 तासापासून कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे, कुठे तीव्र पाऊस होणार आहे ते सर्व काय बघूयात। कारण तीव्र कमी दाब इकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेला आहे व हा पाऊस आता कोणत्या जिल्ह्याकडे सरकत जाणार आहे व कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, सर्व काय आता अंदाज बघणार आहोत। वातावरणात बदल झालेला आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आता बरेच जण चॅनलवरती नवीन आहेत, चॅनलला अजून सबस्क्राइब केलेलं दिसत नाहीये, तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे रोज हवामान अंदाज बघायला मिळेल। व तुमच्या जिल्ह्याचं नाव पण कमेंटमध्ये सांगायचं आहे। जर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटच्या माध्यमातून सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील सर्व काय अंदाज आपण देणार आहोत। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता मोठ्या प्रमाणामध्ये वातावरणात एक बदल आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सतर्क राहणं देखील खूप गरजेचं ठरणार आहे। हा पाऊस विजांच्या कडकडाटाचा असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे। यामध्ये इकडे बघा, पुढच्या 24 तासापासूनच आता दमदार पावसाला सुरुवात होणार आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटासह धो-धो पावसाचा अंदाज राहणार असून विजांची तीव्रता देखील अधिक राहण्याचा अंदाज आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळणार आहे। यामध्ये इकडे बघा, सुरुवातीला जर विचार केला तर आता पुढचे काही तास महत्त्वाचे ठरणार असून 24 तासामध्येच काही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस दाखल होणार आहे। आता तुम्हाला ते डायरेक्ट दाखवतो। या ठिकाणी बघा, जी वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागराच्या जवळ तयार झालेली आहे त्याच्यामुळे आता आसपासच्या भागात अति भयानक पाऊस सुरू आहे। म्हणजे इकडे बघू शकता, जो जदलपूरचा भाग असेल, जगदलपूरचा भाग आहे, त्यानंतर बाजीपूरचा भाग असेल, मंगळुरूचा असेल, या ठिकाणी विशाखापट्टणमच्या उत्तर साईडला अति भयानक स्वरूपाचा पाऊस आता बंगालच्या उपसागराकडून सरकलेला आहे। या ठिकाणी जसा मागच्या 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू होताना अति मुसळधार स्वरूपाचा, त्यापेक्षा अधिक पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे। म्हणजेच आता हे जी तुम्हाला लाल कलरमध्ये ढग दिसत आहेत, हे जर ढग आता महाराष्ट्राच्या दिशेने जर रात्रीत आले किंवा उद्या दुपारपर्यंत जर दाखल झाले तर बऱ्याच जिल्ह्यात अति मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस पडू शकतो। तर चला आता हे पावसाचे ढग कोणत्या जिल्ह्याकडे सरकणार आहेत, ही जी वादळी परिस्थिती आहे, हे जे कमी दाब पावसाचा आहे, हा कोणत्या जिल्ह्याकडे आता सरकत जाणार आहे व कोणत्या जिल्ह्यात अतिशय तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांची नावे बघूयात। आता तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघा, आता मी तुम्हाला जिल्हे सांगत आहे, त्या जिल्ह्यात अतिशय भयानक पाऊस आता 100% येणारच आहे। कारण ही जी परिस्थिती आहे ही बंगालच्या उपसागराकडून आलेली परिस्थिती खूप धोकादायक बघायला मिळत आहे, अतिशय भयानक स्वरूपाची आहे। ही आता विशाखापट्टणमच्या आपल्याला उत्तर साईडवरशी बघायला मिळत आहे। अति भयानक पाऊस या ठिकाणी सुरू आहे। काही ठिकाणी विजांचा अतिशय कडकडाट, काही ठिकाणी अति तुफान, काही ठिकाणी भयंकर स्वरूपाचं वादळी वातावरण सध्या सक्रिय झालेलं आहे व हळूहळू महाराष्ट्रामध्ये येण्यास सुरुवात होत आहे। त्याची सुरुवात जर बघायला गेलं तर आता महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याच्या तयारीमध्ये असून चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागात हाय अलर्ट असून गडचिरोलीला अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीसारखा पाऊस आता उशिरापर्यंत किंवा पुढच्या 3 ते 4 तासापर्यंत दाखल होऊ शकतो। असं तीव्र मोठं वातावरण या ठिकाणी आता सक्रिय झालेलं आहे। त्यामुळे आता हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे व जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे। कारण की हे तुफान मोठं पावसाचं वातावरण राज्यामध्ये काही भागात आता थैमान घालणार आहे। धुमाकूळ पावसाचा मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे। तर यामध्ये आता काही जिल्हे असे आहेत की ते खूप रडारवरती राहतील। येत्या 24 तासापासून पावसाची तीव्रता वाढत जाईल, त्यानंतर पुढच्या काही तारखेला जोरदार पाऊस बघायला मिळेल। आता आपण 1 ते 2 दिवसाचा अंदाज नाही तर पुढच्या 10 तारखेपर्यंतचा अंदाज बघणार आहोत। 10 ऑक्टोबर पर्यंत कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील, कुठे जोरदार पाऊस होणार आहे व पाऊस नेमका कधी उघडू शकतो, सर्व काय आता बघूया। तर चला आता तुमच्या पण जिल्ह्याचा अंदाज बघायला मिळेल। आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा।
तर या ठिकाणी बघा आता मोठा बदल झालेला असून अतिवृष्टीसारखी परिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे भयंकर स्वरूपाचा पाऊस राज्यातील काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतोय। सर्व शेतकऱ्यांनी आता लक्षात घ्यायचं आहे अतिशय मुसळधार पावसाची शक्यता व अतिवृष्टीसारखी परिस्थिती देखील आता सध्या स्थितीला बंगालच्या उपसागराच्या उत्तर साईडला आपल्याला दिसून येत आहे। तरी वादळी परिस्थिती बघा खूप तीव्र आता होणार आहे। सकाळी 7 ते 8च्या दरम्यान याचं तीव्र भयंकर रूप हे आता आपल्याला बघायला मिळणार असून ही डायरेक्ट आता किनारपट्टीच्या भागामध्ये धडकणार आहे। किनारपट्टीच्या भागात धडकताच अतिभयानक पाऊस सकाळूनच सुरू होईल। यामध्ये विशाखापट्टणमचा भाग, काकिंडाचा भाग असेल, सिरकुलमचा भाग असेल, तसेच इकडे रायगडाचा भाग असेल व तसेच इकडे जगदलपूरचा भाग असेल। या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीसारखी स्थिती बघायला मिळू शकते व बंगालच्या उपसागरात जे अतिभयानक पावसाचं वातावरण आहे हे 24 तासात धडकणार आहे। आता लक्षात द्या, आपण पुढच्या बऱ्याच दिवसांचा बऱ्याच तारखाचा अंदाज बघणार आहोत। तर आता येत्या 24 तासात जर विचार केला तर हा पाऊस महाराष्ट्रात अखेर दाखल होणार आहे। जी भीती वाटत होती तसंच होण्याचा आकार बघायला मिळत आहे। कारण वाटत होतं या कमी दाबाचा प्रभाव राज्यात तरी पडायचा नाहीये, कमीत कमी हा कमी दाब थोडाफार हलका पाऊस राज्यातील काही भागात देऊन जाईल व इतर भागातूनच सरकून जाईल। मात्र चिंतेची बाब म्हणजे याचा थेट परिणाम राज्यातील काही जिल्ह्यांवर बघायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार तर भयानक स्वरूपाचा पाऊस दाखल होण्याची शक्यता 100% आहे। हा पाऊस आता बऱ्याच ठिकाणी हजेरी लावू शकतो। ज्या भागात आज वाटत आहे पाऊस येत नाही, वातावरण एकदम कोरडं दिसत आहे, त्या भागात पण शेतकरी मित्रांनो चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे। कारण की काही भाग अशा आहेत की त्या ठिकाणी आता अचानकपणे भयानक पाऊस दाखल होऊ शकतो। तर चला आता कुठे भयानक पाऊस राहील, कुठे जोरदार पाऊस राहील, यामध्ये आता कोणते जिल्हे आहेत व येत्या 24 तासात आता कोणत्या जिल्ह्यात पडत आहे तुम्हाला आता जिल्ह्यांची नावे सांगतो। आता फक्त राहिलेला व्हिडिओ जेवढं होईल तेवढं शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचा अंदाज आता ठरणार आहे। तर चला बघूयात। तर या ठिकाणी बघा आता मोठ्या प्रमाणात जर विचार केला तर दुपारनंतर परिस्थिती 24 तासात बदलणार आहे। येत्या 24 तासामध्ये भंडारा जिल्ह्यात अतिभयंकर पावसाचा अंदाज राहणार असून भंडारा, नागपूर, मोंदाचा भाग असेल, बुटुंबरी, उमरेडच्या भागात अतिभयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण 100% हजेरी लावण्याच्या मार्गावरती आहे। सोपनेरचा भाग असेल, या ठिकाणी अतिभयानक पाऊस, तर रामटेकचा भाग असेल, गोंदिया, साकोली, देवरीचा भाग असेल, या भागात पण तुफान स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे। जेवढं होईल तेवढं कृपया सतर्क राहा, कारण ही परिस्थिती पुन्हा एकदा बदलणार असून कोरडं वातावरण राहणार नाही। आता तुफान पाऊस बघायला मिळणार आहे। मोठ्या थेंबाचा पाऊस असल्यामुळे काही भागात 1 तास पडेल, 2 तासच पडेल। मात्र नदी नाल्यांचं पाणी अचानकपणे खूप वाढू शकतं, शेतामध्ये पाणी जाऊ शकतं, काही ठिकाणी शेताला तळ्याचं स्वरूप येऊ शकतं। असा भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यात पुन्हा एकदा बघायला मिळत आहे। ही एक शेतकऱ्यांसाठी चिंतेचीच बाब आहे। त्यानंतर हा पाऊस इकडे देसाईगंज, उमरेडचे भाग असेल, तसेच ताडोबा, वर्धा, आर्वी, कोंडोली, नागपूरचा भाग असेल, भंडारा साईडचे पण भाग असतील, या भागात पण अतिभयानक अतिवृष्टी करणार आहे। अमरावती, आर्वीच्या भागात पण, देसाईगंजचे भाग असेल, या भागात पण तुफान पावसाचा अंदाज असून विजांच्या लखलखटासह, भयंकर कडकडाटासह अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 100% बघायला मिळणार आहे। 100% पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळत आहे। हे देखील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं आता लक्षात घ्यायचं आहे व अंदाज लक्षात घेतल्यानंतर सतर्क राहण्याचा देखील आता प्रयत्न करणं गरजेचं आहे। कारण ही खूप मोठी पावसाळी परिस्थिती आता राज्याला धडक देत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आता अंदाज लक्षात घ्यावा। जेवढं होईल तेवढं आता सतर्क पण राहणं गरजेचं आहे। तर चला यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यात अतिभयानक पाऊस येत आहे, आता पुढच्या पण जिल्ह्यांचा अंदाज बघूयात। तुमच्या पण जिल्ह्याचा हवामानाचा अंदाज बघायला मिळेल। आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला। तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता इकडे चंद्रपूर जिल्ह्यात पण अतिमुसळधार पाऊस 100% होईल। यामध्ये चंद्रपूर, ताडोबाचा भाग, पांढरकवाडाचा भाग असेल, भद्रावती, मूल, राजुराचा भाग असेल, याही भागात चंद्रपूरच्या उत्तर साईड पासून ते बऱ्याच भागापर्यंत अति भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला बहुतांश भागात पाहायला मिळू शकतो। वाडकी, पुणे साईडचे, उत्तर साईडचे पण भाग असेल, याही ठिकाणी अति भयानक स्वरूपाचा ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तीव्र विजांच्या लखलखटामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून तुफान पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे यवतमाळचा भाग असेल, रोईचा भाग असेल, नेर दरवाचा भाग असेल, या ठिकाणी प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिशय मुसळधार पाऊस दाखल होत आहे। यामध्ये वर्धा, पुलगाव,
याही ठिकाणी तुफान पाऊस येत्या 24 तासातच येत आहे. कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यात आता पाऊस वाढणार आहे. त्यानंतर इकडे अहिल्यादेवीनगर, छत्रपती संभाजीनगर, पैठणचे भाग असतील, बीडचे भाग असतील, याही भागाकडे पाऊस येत असून येत्या 24 तासात दोन, बारामती, इंदापूर, करमाळा, जुन्नर, इगतपुरी, नाशिक, मनमाड, वैजापूर, कन्नड, मालेगाव, अहवा, साक्री, धुळे, नवापूर, नंदुरबार, शिरपूर या भागात देखील पावसाचा अंदाज आहे. उर्वरित ज्या जिल्ह्यांची नावे सांगितली नाहीत त्या ठिकाणी पावसाचा अंदाज उद्या पण नाहीये. तर चला आता अजून बदल होत आहे. खरा बदल देखील आपल्याला दिनांक 3 ऑक्टोबरला देखील राज्यात विदर्भ, मराठवाड्यात स्थानिक वातावरण निर्माण होऊन जोरदार पाऊस राहणार आहे. लक्षात घ्यायचं आहे, विदर्भात देखील जोरदार ते मुसळधार पाऊस सर्व भागामध्ये पडण्यास चांगलं पोषक वातावरण पाहायला मिळत आहे. आता मोठा भयानक बदल दिनांक 4 ऑक्टोबर त्यापेक्षा अधिक बदल 5 ते 6 ऑक्टोबर रोजी होणार असून 5 ते 6 ऑक्टोबर रोजी एक मोठा अलर्ट राज्याला आता बघायला मिळणार आहे. आता सविस्तर अंदाज बघण्यासाठी राहिलेला फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ बघा. तुमच्या पण जिल्ह्याचा अंदाज आता 10 ऑक्टोबर पर्यंत कसा राहील ते तुम्हाला बघायला मिळेल. तर इकडे बघा, यामध्ये स्पष्टपणे परिस्थिती आपल्याला दिसत आहे. काही चिंता नाही. या बघा, इकडे नांदेडचा भाग असेल, अहमदपूर, परळी, देगलूर, उदगीर, लातूरचे भाग असतील, या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. नांदेड, परळी, अहिल्यादेवीनगरचे भाग असतील, अहमदपूरचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, आदिलाबाद, उमरखेड, हिंगोली, सेलूच्या भागात देखील मध्यम ते जोरदार, तर काही भागात मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण 100% सक्रिय होण्याच्या मार्गावरती असून मोठी भयानक स्वरूपाची परिस्थिती आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे जेवढं होईल तेवढं हा अंदाज शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या. भयानक स्वरूपाचा अंदाज आहे. त्यानंतर इकडे हिंगोली, लोणार, वाशिम, पुसद, उमरखेड, सेलू, चिखली, कारंजा, अकोला, खामगावचा भाग असेल, यवतमाळ असेल, पांढरकवाडा असेल, याही ठिकाणी पावसाचं थैमान बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाचं थैमान आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये इकडे चिखली साईड असेल, वाशिम साईडचे भाग असतील, नंतर उमरखेड असेल, हिंगोली साईडचे पण भाग असतील, याही भागात तुफान पावसाची शक्यता असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह भयानक स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. हे झालं 4 ऑक्टोबरचं. त्यानंतर बघा 5 ऑक्टोबर खरा बदल बघायला मिळत आहे. 5 ऑक्टोबरला जे पावसाचं वातावरण कमी वाटत होतं, जे वातावरण पाऊस गेल्यासारखं दाखवत होतं, ते वातावरण राज्यातील काही भागात बघायला मिळणार आहे. त्यामध्ये आता भयानक स्वरूपाचे मोठे पाऊस राज्यातील काही भागात पडू शकतात. यामध्ये कोणते जिल्हे आहेत, तर चला आता त्या जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघूयात. तर इकडे बघा, यामध्ये यवतमाळ, रुई, दरवा, डिग्रसचा भाग मुसळधार पाऊस, कारंजा, मूर्तिजापूर, अकोला मध्यम ते जोरदार पाऊस, तेल्हारा, अकोट, जळगाव, जामोद तुफान पाऊस, या ठिकाणी अतिवृष्टीसारखी परिस्थिती देखील बघायला मिळू शकते. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये तुफान पाऊस राहणार आहे. मोजरी, अहवाचा भाग, मोर्शीचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस. धरणीच्या भागामध्ये देखील आपल्याला तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून विजांच्या लकलकाटासह पावसाचं आगमन बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे आर्वी, पुलगाव, वर्धा, हिंगणघाटचे भाग असतील, वाडकी, पुणे, यवतमाळ, रुईचा भाग असेल, पांढरकवाडा, भद्रावती, चंद्रपूर हे जे काही भाग आहेत, या भागात तुफान पाऊस, नदी नाल्यांना पाणी येईल, शेतामध्ये तुफान पाणी बघायला मिळू शकतं. अशा स्वरूपाचा मोठा पाऊस आपल्याला 100% बघायला मिळणार असल्यामुळे जेवढं होईल तेवढं या भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. सतर्क पण तसंच राहायचं आहे, कारण तशीच मोठी भयानक परिस्थिती 100% निर्माण होणार म्हणजे होणार असा बदल आपल्याला वातावरणात दिसून येत आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहा. प्रचंड विजा, प्रचंड कडकडाट पावसात असून तुफान पावसाची शक्यता राज्यभरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे मध्य महाराष्ट्र तसेच आता काही जिल्हे आहेत की त्या ठिकाणी तुफान पाऊस पडेल, त्यांची पण नावे सांगतो. तर इकडे बघा, आता लातूर, धाराशिव याही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर नागपूर, हिंगोली, बुलढाण्याच्या भागात पाऊस राहणार आहे. अकोला, जळगावच्या भागात पाऊस राहणार आहे. जळगाव उत्तरच्या भागात पण पाऊस राहणार आहे. नागपूर साईडला बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील. बेटूलच्या भागात, अमरावतीच्या भागात देखील, आर्वी, वर्धा, उमरेडच्या भागात देखील तुफान पावसाची शक्यता आहे. अचलपूर, धरणी, बुरहानपूरचे उत्तर साईड, दक्षिण साईड सर्व भाग धो पावसात बघायला मिळणार असून अतिमुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील. विदर्भात तुफान पाऊस दिनांक 6 तारखेला अजून बदल होत आहे. 6 तारखेला इकडे कोकण साईड तसेच इकडे नाशिक पर्यंत पाऊस राहील. पश्चिम महाराष्ट्राच्या एकदम पश्चिमी भागात पाऊस राहणार आहे. विदर्भ संपूर्ण पोषक वातावरण राहील. मराठवाड्यात पाऊस राहणार नाहीये. दिनांक 7 तारखेला पाऊस कमजोर राहणार आहे, म्हणजे पावसाची शक्यता नाहीये. 8 तारखेला पाऊस उघडल्यात जमा आहे. 9 तारखेला पाऊस राज्यात नाहीये. 10 तारखेला पाऊस राज्यात नाहीये. 11 तारखेला थोडासा वातावरणात बदल होऊन थोडासा विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व साईडला मध्यम पाऊस बघायला मिळेल. दिनांक 12 तारखेला हीच परिस्थिती आहे. दिनांक 13 तारीख पाऊस नाही. 14 तारीख पाऊस नाही.
15 तारखेला पण राज्यात पाऊस नाहीये. आता पावसाचा जोर ओसरल्यासारखा राहील. पाऊस गेल्यासारखी परिस्थिती देखील आपल्याला बघायला मिळू शकते. हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. तर रोजची रोज अंदाज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.